भरपूर जणांच्या कमेंट्स होत्यात की चपाती कशी बनवतात त्याची परफेक्ट रेसिपी शेअर करा। तर म्हणूनच आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे। तर चपाती छान मस्त अशी फुगण्यासाठी तसेच ती शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत राहण्यासाठी इथे ही मी काही टिप्स दिलेल्या आहेत। तर घडीची अशी छान चपाती झालेली आहे। बघा किती छान घड्या सुद्धा पडलेल्या आहेत तिला आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर खूप साधी आणि सिंपल आहे। खूप काही असं फापट पसारा यामध्ये अजिबात नाही आहे आणि अगदी सोपी आहे। नवविवाहित किंवा बॅचलर मुलांना सुद्धा येईल अशी ही चपातीची रेसिपी आहे। तर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। नमस्कार, मी श्रुतिका, श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर चला मग सुरुवात करूया। सुरुवातीला बघा मी अशा प्रकारे गव्हाचं पीठ असं चाळून घेतलेलं आहे। शक्यतो गव्हाचं पीठ चाळूनच घ्यावं। यामध्ये जाडसर अशी चाळणी घ्यावी, खूप बारीक जी सपीटाची चाळणी असते ती अजिबात पीठ गाळण्यासाठी घ्यायची नाही। तर बघा गाळल्यानंतर यामध्ये काहीच निघालं नाही, पण एखाद्या वेळेस गहू वगैरे अख्खे असले तर राहतात, म्हणून मी हे नेहमी गाळूनच घेते। शक्यतो चपाती बनवताना पीठ हे चाळूनच घ्या, पण बारीक चाळणी घेऊ नका हे लक्षात ठेवा। तर गहू इथं कुठलेही घेतले तरी चालतं, तुम्ही लोकवन घ्या, शरबती घ्या। इथं मी लोकवन गहू वापरलेले आहे आणि यामध्ये अगदी थोडेसे 10 किलोसाठी एक पावभर असे सोयाबीन मी यामध्ये दळून आणलेले आहे। त्यामुळे कशी चपातीची पौष्टिकता सुद्धा वाढते आणि चपाती छान मऊ होते। आणि मोजताना बघा मी असा हाताने हे भाग त्याचे वेगवेगळे करून घेते, म्हणजे एक भाग म्हणजे एक चपाती अशा प्रकारे मी ते मोजून घेते। तर कपाने मोजलं तर 2 कप हे मी घेतलेलं आहे पीठ आणि 2 कपाच्या 6 पोळ्या अशा परफेक्ट बनतात। तर आता थोडं थोडं पाणी टाकून मस्त छान असं मऊसूद याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर खूप पातळ आपल्याला गोळा नाही बनवायचा, लक्षात ठेवा। साधारण मीडियम असा पातळ तो बनवून घ्यायचा आहे। तर बघा मी अगदी थोडं थोडं पाणीच टाकायचं आहे, खूप जास्त एकदाच पाणी टाकून घ्यायचं नाही। जर तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळली तर खूप छान पोळ्या येतात। आणि इथं मी गरम पाणी सुद्धा अजिबात वापरलेलं नाही, साधं जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे तेच वापरलेलं आहे। तरी सुद्धा ह्या चपात्या शेवटपर्यंत सकाळी केलेल्या चपात्या संध्याकाळ काय दुसऱ्या दिवसपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहतात। लक्षात ठेवा, एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही। तुम्ही इथं बघितलं असेल की मी अगदी थोडं थोडं पाणी टाकूनच ही कणिक मळून घेते। हाताला थोडीशी कणिक चिटकतेच, तर सराट्याच्या साहाय्याने अशा प्रकारे सगळी कणिक हाताची काढून घ्यायची। आणि पीठ दळून आणताना खूप जास्त बारीक दळायचं नाही, नॉर्मल जसं भाकरीचं दळतो साधारण तसंच दळून आणायचं। म्हणजे खूप जास्त जाडसर असा भरडा किंवा खूप बारीक असं पीठ अजिबात दळायचं नाही। खूप बारीक पीठ असलं तर चपात्या जळतात, हे सुद्धा कारण चपात्या जळण्याचं असू शकतं। तर अशा प्रकारे सगळी कणिक मी छान मळून घेतली। आता भिजवलेलं हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटं छान असंच मुरू द्यायला ठेवूया। तर आवर्जून तुम्ही 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्या। कणिक छान मस्त अशी मऊ आणि लुसलुशीत होते। तर तुम्हाला वेळ नसेल तर 5-10 मिनिटासाठी छान तिला चुरून घ्या आणि लगेच बनवा। जर तुमच्याकडे वेळ असेल तर आवर्जून 10 ते 15 मिनिटं ही कणिक अशीच झाकून ठेवा। तर बघा 10 ते 15 मिनिटानंतर मी पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून हिला छान मस्त अशी चुरून घेते। तर आता तुम्हाला दिसायला बघा कशी दिसते। नंतर फक्त मी 2 ते 3 मिनिटं तिला चुरल्यानंतर कणिकला छान मस्त असा वाक येतो आणि असा छान लवचिकता त्याच्यामध्ये तयार होते। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करा की भिजवल्यानंतर 10 ते 15 मिनिटं तशीच झाकून ठेवा। तर इथे तुम्ही बघू शकता की किती छान मस्त अशी आपली या कणकेला लवचिकता आली आणि एकदम सॉफ्ट अशी नरम मऊ अशी आपली ही कणिक आता तयार झालेली आहे पोळ्या बनवण्यासाठी। आणि तुम्ही बघाल की खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा हा गोळा मी केलेला नाही। तर ह्याचे अशा प्रकारे आता उंडे तोडून घ्या।
तर मी काय करते की सुरुवातीला सगळे उंडे असे तोडून घेते की जेणेकरून ह्या पोळ्याच पटापट होतात आणि आपला तवासुद्धा रिकामा जात नाही, म्हणजे एक पोळी शेकताना दुसरी पोळी लगेच आपल्याला लाटल्या जाते। म्हणून अशा प्रकारे मी याचे सगळे असे उंडे तोडून घेतलेत। तर तुम्ही आवडीनुसार लहान मोठे करू शकतात। तर माझी चपाती साधारण ह्याच गोळ्याची असते म्हणून मी एवढ्याच साईजचे गोळे तोडून घेतलेत। तर बघा तेवढ्या पिठाचे माझे हे 5 असे गोळे तयार झालेत। तर माझे गोळे थोडे मोठे आहेत, तुमच्या छोट्या असतील तर 6 चपात्या त्यामध्ये नक्कीच होतात। आता एक असा मी असा पिठाचा डब्बा केलेला आहे पोळ्यांना पीठ लावण्यासाठी, म्हणजे जेणेकरून ते बरं पडतं आणि खाली सुद्धा सांडत नाही, म्हणून असा चप्पट आणि थोडासा रुंद असा डब्बा पीठ लावण्यासाठी करावा। त्यानंतर पोळपाटावरती आता आपण त्या डब्यामध्ये पिठामध्ये हा गोळा असा छान बुडवून घ्यायचा आणि आता याची छान छोटीशी चपाती करून घ्यायची। आता बघा अशी छोटीशी एक चपाती त्याची लाटून घेतली आणि त्यावरती ना थोडंसं एक छोटी पळी तेल टाकून घ्यायचं आणि छान व्यवस्थित ते असं पसरवून घ्यायचं बोटांच्या साहाय्याने। त्यानंतर अगदी थोडंसं पीठ त्यावरती भुरभुरायचं आहे। तर पीठ आवर्जून भुरभुरा। त्यानंतर अर्ध्यामधून त्याला अशी फोल्ड करून घ्यायची आणि पुन्हा एकदा अर्ध्यामधून फोल्ड करायची। आता हे जे सगळे उघडे जे भाग आहेत ना याचे काठ, ते काठांनी सगळं व्यवस्थित दाबून घ्यायचं जेणेकरून पोळी आपली छान मस्त टम्म फुगते। तर हे लक्षात ठेवा की हे काठ नेहमी दाबल्या गेले पाहिजे छान, आणि आपली जी छोटी आपण चपाती केलेली असते तेल लावायसाठी ते खूप छोटी करू नका, तर साधारण अशी करा, तेव्हाच पोळी छान मस्त टम्म फुगते। आता पिठामध्ये ही चाकी आपण अशी बुडवून घ्यायची आणि हलक्या हाताने सगळ्या बाजूने छान लाटून घ्यायची। तर काठांनी सुद्धा हिला आपल्याला व्यवस्थित लाटायची आहे, फक्त मध्येच तिला पातळ करायची नाही, तर सगळ्या बाजूने प्लेन लाटल्या जाईल अशी लाटून घ्यायची आणि अगदी हलक्या हातानेच ही लाटल्या जाते, खूप जास्त भार देऊन लाटायची गरज नसते। तर बघा किती छान मस्त अशी चपाती आपली तयार झालेली आहे। तर आलटून पालटून असं दोन्ही साईडने आपल्याला ही लाटून घ्यायची। तर आता आपली चपाती इथे लाटून झालेली आहे आणि गॅसवरती तवासुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे। आता अशा प्रकारे ही चपाती मी ह्याच्यावरती तव्यावरती टाकून घेतली आणि गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे। तर खूप जास्त मोठा असा गॅस करायचा नाही, मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही चपाती छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर इथं तेल वगैरे मी अजिबात वापरलेलं नाही, कमीत कमी तेलामध्ये ही चपाती आपल्याला शेकून घ्यायची आहे। तर फक्त जेव्हा आपण घडी बनवतो चपातीची तेव्हाच मी इथं तेल वापरलेलं आहे, त्यानंतर तेल मी अजिबात लावलेलं नाही। तर बघा किती छान मस्त आपली ही चपाती तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा चपातीला खूप छान आलेला आहे। तर यामध्ये सोयाबीन टाकलं ना त्यामुळे चपाती खूप छान रुचकर होते आणि चपातीची पौष्टिकता तर वाढतेच। तर अशा प्रकारे मस्त ही चपाती दोन्ही साईडने शेकून घ्यायची। तर बघितलं असेल तुम्ही रेसिपी अगदी साधी सोपी होती। तर अशा प्रकारे अजिबात तेल लावायचं नाही, तेल लावलं तर चपातीचा रंग थोडा बदलतो आणि तेल न लावता केली तर चपाती ही शेवटपर्यंत पांढरी शुभ्र राहते। तर तुम्ही बघाल की चपाती इथं पूर्ण माझी पांढरी आहे, अजिबात अशी काळपट पडलेली नाही। आपण आता यातली एखादी चपाती अशी तोडून बघूया की आतून खरंच याला छान असे पदर पडलेत का। तर खूप मऊ अशी चपाती झालेली आहे, तुम्ही बघतच असाल, आणि आता आतमध्ये त्याला लेयर्ससुद्धा बघा किती छान पडलेले आहेत। तर रेसिपी खरंच अगदी साधी सोपी आणि सिंपल आहे। मी सांगितल्याप्रमाणे केली तर तुमची सुद्धा चपाती अशी छान फुगेल आणि खूप भरपूर अशा त्याला लेयर्स पडतील। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, धन्यवाद, बाय बाय।